ठाण्यातील आनंदनगर पातलीपाडा घोडबंदर मार्गावरती दुपारच्या सुमारास भीषण अपघात झालाय। भरधाव गॅस रासायनिक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन शेजारून जाणाऱ्या रिक्षावरती आदळला। या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। तर आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरण येथील JNPA बंदर, नाशिक आणि भिवंडी परिसरातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी महत्त्वाचा असलेल्या घोडबंदर मार्गावरती दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय। ठाण्याच्या दिशेने जाणारा गॅस रासायनिक टँकर पातलीपाडा परिसरात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावरती पलटी झाला। त्याचवेळी बाजूने जात असलेली रिक्षाही टँकर खाली चिरडली गेली। घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस, वाहतूक शाखेचे कर्मचारी, अग्निशमक दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसर सुरक्षित करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले। टँकर खाली अडकलेल्या रिक्षेला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे। जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्याखाली रिक्षा फसलेली आहे। पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली। त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागवून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकरचं उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली। त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे आणि त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत। टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत। ते समजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करून घेतोय। वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत। वाहतुकीचं नियोजन चालू आहे। आपण आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल कशामुळे नक्की झालेलं आहे। आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते।